निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत ते करतायत, की असं आहे ना, की बोगस वोटिंग झाली नाही पाहिजे. मला शेषनचा काळ आठवतो आणि शेषननी जो कायदा राबवला तो काय त्याच्या स्वतःचा कायदा नव्हता. निवडणुकीच्या आयोगातील ज्या काही अटी शर्ती होत्या त्याचं त्यांनी कडक निर्बंध घातले होते लोकांच्यावरती. आता हेच आयुक्त उत्तरं अशी देतात की आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या. म्हणजे कालच एक मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट मी वाचली. रोहित पवारनी काही डॉक्युमेंट्स प्रेससमोर सादर केले. आता म्हणणार ते आमच्याकडे आले नाहीत किंवा पुरावे द्या. अरे सरकार जर पुरावे मागत, इन्व्हेस्टिगेशन पॉवर त्यांच्याकडे आहे. एखादी तक्रार जरी दूरध्वनीवरती आली तरी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे मुख्यमंत्र्यांचं किंवा कुठल्याही मंत्र्यांच्या खात्याचं काम आहे. आता तेच जर लोकांना विचारायला लागले तर मला वाटतं अशा पद्धतीनं राज्य चालत असेल तर त्यामुळे क्रिमिनल वाढणार. म्हणून तर आता मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये गुंडागिरी, बलात्कार, महिला असुरक्षित, मुलं असुरक्षित. मी आत्ता येता येता बघितलं काहीतरी एका कुठेतरी डोंबिवलीला कुठेतरी एका मुलीचा पाठलाग करत होते. आता येता येता मी घरातून बघितली ट्रीप. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं अशा प्रकारे सरकारी मंत्री किंवा मुख्यमंत्री बोलल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजलेले आहेत. आपण गणपती बाप्पा का आम्ही यांच्यावर का मंत्री झालो म्हणून काय आणत नाही आहे ना. वयाच्या 14-15व्यापासून गणपतीचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. समाजाच्या गणपती बाप्पा तो हेच मागणार ना, समाजामध्ये सुखशांती नांदो. शेतकरी असतील, कामगार असतील, जे ह्या महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांना चांगले दिवस येवो.